तर ते आपल्याकडे पोचायला पाहिजे विदिन 6 आवर्स. टेस्टिक्युलर टॉर्शनसाठी कसं असतं की तिकडे गोटीची जागा पूर्णपणे पहिलं तरी लाल होते, ताप येऊ शकतो, हिरव्या रंगाची प्रॉपर डार्क ग्रीन कलरची उलट्या होतात. प्रत्येक हर्नियाला सर्जरी रिक्वायर्ड आहे का? टेस्टिक्युलर टॉर्शन म्हणजे गोटी फिरलेली असेल, व्हॉल्व्युलस ऑफ इंटेस्टाईन आतडी फिरली आहे, आणि या 2 डायग्नोसिसचा जर का उल्लेख डॉक्टरांकडनं झाला तर एक्झॅक्टली सेकंड ओपिनियन मध्ये वेळ घालू. बरोबर. मी आता तुम्हाला कसं सांगू, आय हॅव रिसेंटली सीन अ टॉर्शन इन अ डे ऑफ लाईफ 3 बार. कारण काही नाही. 50% ऑफ द टाइम्स ऑर्किडेक्टमी होते, म्हणजे गोटी काढावं लागतं कारण फक्त टाइमावर आलेले नसतात. आणि टॉर्शन टेस्टिस आणि व्हॉल्व्युलस मध्ये जनरली पेन असतंच. बाळांची कुठलीही सर्जरीसाठी जनरल अॅनेस्थेशिया द सेफेस्ट फॉर अ चाइल्ड. क्रिप्टॉर्किडिझम आणि अनडिसेंडेड टेस्टिस याबद्दल तुम्ही आपल्या दर्शकांना काय सांगाल? एव्हरी हर्निया नीड्स टू बी ऑपरेटेड. सर्जरी शुड बी डन बिफोर द चाइल्ड गोज टू स्कूल. आणि ह्याच्यामुळे लघवीच्या इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. इट इज बेसिकली डिपेंडिंग ऑन द पेशंट आणि एव्हरी पेशंट इज डिफरंट. पण स्वतःचा डिसिजन स्वतः नाही घ्यायला पाहिजे इज व्हॉट आय फील. ते म्हणतात इंग्रजीमध्ये यू आर जस्ट डिलेइंग द एक्झॅक्टली. आणि ते सायंटिफिक रिझन इज अ लिटल डिफिकल्ट टू कन्वे कम्प्लिटली. ट्रस्ट युअर पिडियाट्रिशियन अँड पिडियाट्रिक सर्जन. बरोबर. मुलांमध्ये तुम्ही प्रेप्युशियल ॲडेशन्स बद्दल सांगितलं, तसंच मुलींमध्ये काही काउंटर पार्ट आहे का गर्ल्स आर ओके? आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अत्यंत समर्पित आणि राष्ट्रीय पातळीवर सन्मानित अशा एक पिडियाट्रिक सर्जन, त्या म्हणजे डॉक्टर अपूर्वा माकन. पुण्यात त्यांनी MBBS, MS जनरल सर्जरी, DNB जनरल सर्जरी हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईमधल्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा नायर हॉस्पिटलमधून त्यांनी पिडियाट्रिक MCH सर्जरी पूर्ण केलं. MEHS कडनं त्यांना गोल्ड मेडल मिळालेलंच आहे. त्याच्यानंतर पूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याच्यासाठी त्यांना DNB पिडियाट्रिक सर्जरीमध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळालं, आणि ते सुद्धा महोदया आपल्या भारताच्या प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. पुण्यातल्या बऱ्याच नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये त्या आज पिडियाट्रिक सर्जिकल कन्सल्टंट म्हणून अटॅच्ड आहेत, आणि तसंच DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फॅकल्टी सुद्धा आहेत. त्यांची विशेष आवड म्हणजे पिडियाट्रिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, पिडियाट्रिक युरॉलॉजी, न्यूनेटल सर्जरी, लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपिक सर्जरीज. चला तर मग आपण जाणून घेऊयात की ॲज पेरेंट्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पिडियाट्रिक सर्जनची कधी गरज पडते आणि त्या फील्डबद्दल आपण अवेअर असणं का गरजेचं आहे. डॉक्टर अपूर्वा, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. सो डॉक्टर अपूर्वा, आता गेले 8 वर्ष तुम्ही ॲज अ पिडियाट्रिक सर्जन काम करताय, आणि त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं सर्जरी ऑलरेडी झालेलं आहे. तर लेट्स से पिडियाट्रिक सर्जरीच्या कारकिर्दीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये दररोज तुम्हाला कुठले पिडियाट्रिक इमर्जन्सीज किंवा पिडियाट्रिक सर्जरीज तुम्ही करता? राईट. तर डॉक्टर अजिंक्य, द मोस्ट कॉमनली थिंग जे मी बघते किंवा करते इज सर्कमसिजन सर्जरी, हर्निया, हर्निओटमी. आपण हायड्रोसील आणि हर्नियासाठी हर्निओटमी सर्जरीज आपण करतो. टंग टाय रिलीज, जीभ खाली चिटकलेली असेल. हायपोस्पेडिया सर्जरी, लघवीची जागा खाली, लिंगाच्या खाली थोडंसं नॉर्मल पेक्षा खाली असल्या, किंवा मोस्ट कॉमन आपण अपेंडिक्स पण इमर्जन्सीज मध्ये अपेंडिसेक्टमी सर्जरी बघतो. या ऑलमोस्ट तुम्हाला दररोज बघायला मिळतात, कराव्या लागतात. एक्झॅक्टली बरोबर. तर आता ऑफकोर्स हा खूपच स्पेशलाइज्ड डायग्नोसिस झाला, आणि पालकांना आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की बाबा हा हर्निया आहे किंवा हायड्रोसील आहे. बरोबर. पण अशी कुठली लक्षणं आहेत किंवा साइन्स अँड सिम्पटम्स आहेत जे जर का आपल्या बालकामध्ये पालकांनी बघितलं तर दे शुड गेट अलर्टेड की, आणि ऍटलीस्ट पेडियाट्रिक सर्जरीकडे तर आय डोंट थिंक डिरेक्टली कोणी येत असेल तरी डॉक्टरांकडे तरी तुम्ही जा, असा तुमचा मेसेज ॲज अ पेडियाट्रिक सर्जन. कारण की तुम्ही एका एंडला आहेत, फायनली पर्क्युलेट झालेले आहेत पेशंट, तर तिकडनं बसून तुम्ही पालकांना काय ऍडवाइस द्याल की बाबा हे सिम्पटम्स तुम्ही बघा, बी अवेअर, तर कुठले आहेत असे? बरोबर. तर फर्स्टली लाईक यू सेड डॉक्टर अजिंक्य, व्हेरी इम्पॉर्टंटली आमच्याकडे डिरेक्टली येत नाही तर कोणाकडे जातात? त्यांच्या नियरेस्ट पिडियाट्रिशियनकडे. कारण एक तर फेथ असतो आणि दे आर रेग्युलरली व्हिजिटिंग देम, विच इज कम्प्लिटली एक्सेप्टेबल. तर पण काय गोष्टी मिस नाही करायला पाहिजे
थिओरेटिकली आपण सांगितलं तर 2 मोस्ट इम्पॉर्टंट पीडियाट्रिक सर्जरी इमर्जन्सीज जे आम्हाला माहिती आहे की वी शुड नेव्हर मिस. नंबर 1 टेस्टिक्युलर टॉर्शन, म्हणजे गोटी फिरलेली असेल. आणि दुसरी गोष्ट व्हॉल्व्युलस ऑफ इंटेस्टाईन. आता हे व्हॉल्व्युलस कसं असतं की आतडी फिरली आहे, तर इधर गोटी फिरली आहे का आतडी फिरली आहे, आपल्याकडे एक विंडो पिरियड असतो की एवढ्या टाइमामध्येच ही सर्जरी करायला पाहिजे, विच इज युजली 6 hours. बापरे. जे आपण टेक्स्टबुकमध्ये बनतो. तर ते आपल्याकडे पोचायला पाहिजे विदिन 6 hours, म्हणजे त्यांना कळायला पाहिजे. सो माझ्या मते सर्वात इम्पॉर्टंट टेबलवर पाहिजे विदिन 6 hours. आणि ते त्यांना कळायला पाहिजे, डॉक्टरांकडे पोचायला पाहिजे, मग सर्जरीच्या टेबलावर पोचायला पाहिजे, म्हणजे एवढं आपल्याला मिस. एक्झॅक्टली. लक्षणं काय एक्झॅक्टली. सो हा राईट. तर टेस्टिक्युलर टॉर्शनसाठी कसं असतं की तिकडे गोटीची जागा पूर्णपणे पहिलं तरी लाल होते. युजली पोस्ट एक काहीतरी सडन फिजिकल इव्हेंट पण होऊ शकतो की खेळण्यात, क्रिकेट खेळायला गेला होता का पडला का समथिंग लाईक दॅट. नंबर 1. नंबर 2 ताप येऊ शकतो, उलट्या होऊ शकतात. आणि खालची जागा युजली पालका बघत नाही. आणि एक्झॅक्टली. आणि थोडा तरुण मुलगा असला तर तो त्याला थोडा अवघड जागी असल्यामुळे तो म्हणत नाही. एक्झॅक्टली. तर ते एक मिस होतो. तर दॅट शुड बी इमिजिएटली रेफर टू द पीडियाट्रिशियन. आणि दुसरी गोष्ट, जर आतडीला पीळ पडली आहे का आतडीला सूज आली आहे तर ते युजली हिरव्या रंगाची उलट्या होतात, पोट फुगतो, संडास होत नाही, तर दिस शुड बी इमिजिएटली केटर टू. जर का उलटी झाली आहे तर नक्की तुम्ही रंग बघा की बाबा हिरवी उलटी नाहीये, आणि पुट इन कॉन्टेक्स्ट करा की आता काही ट्रॅव्हल झालंय का, उलटीचं कारण काय आणि रंग कुठला आहे. एक्झॅक्टली. फक्त बाहेरचं काहीतरी खाल्लंय आणि फूड पॉइझनिंग झालं आहे आणि ते उलटी नाही. हिरव्या रंगाची प्रॉपर डार्क ग्रीन कलरची उलट्या होतात. टॉर्शन बद्दल मला एक प्रश्न होता की किती यंग एज मध्ये आपल्याला टॉर्शन बघायला मिळतं, की म्हणजे मी निओनेटॉलॉजिस्ट आहे तर न्यूबॉर्न मध्ये मी आतापर्यंत कधी बघितलं नाहीये, पण व्हॉट इज द अर्लिएस्ट की जे आपल्याला बघायला मिळतं किंवा लेटेस्ट जे बघायला मिळतं का थ्रू आउट लाईफ असते की काय टॉर्शनचं काय इन्सिडेन्स आहे एज वाईज. आय अंडरस्टँड. तर युजली सर मी आता तुम्हाला कसं सांगू, आय हॅव रिसेंटली सीन अ टॉर्शन इन अ पोस्ट म्हणजे डे ऑफ लाईफ 3 बाळ. बापरे. तर कारण काही नाही. एक्झॅक्टली. तर ते मल्टिपल आपल्याकडे आता ऑब्व्हियसली वी नो अॅनाटॉमिकल बेल क्लॅपर डिफॉर्मिटी असो का भरपूर गोष्टी असतात. पण इफ यू से अर्लिएस्ट पॉसिबल निओनेट म्हणजे जस्ट जन्मलेला न्यूरेट त्याच्यामध्ये पण बघितलंय. आणि एक दुसरं स्पेक्ट्रम म्हणजे एक अराउंड प्युबर्टी एज 12 to 14 years ऑफ एज ग्रुप, त्यांच्यामध्ये पण खूप कॉमनली दिसतं. इंजुरी इज मोस्ट कॉमन. पण रिझन असं काही नाही. रिझन तर मला नाही असं एक्झॅक्टली. बट यू हॅव ऑपरेटेड. आय हॅव ऑपरेटेड. येस. टॉर्शन ऑपरेट झालं. किती वेळा असं झालंय की तुम्हाला वाटलं की यार जरा लवकर यायला पाहिजे होता. एक्झॅक्टली. खूप वेळा सर, खूप वेळा. कारण किती वेळा 50% ऑफ द टाइम्स ऑर्किडेक्टमी होते, म्हणजे गोटी काढावं लागतं कारण फक्त टाइमावर आलेले नसतात. पण जे म्हणजे पीडियाट्रिशियन्स अवेअर असतात. इट इज टाइम सेन्सिटिव्ह आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट की टायमिंगवर यायला पाहिजे. आणि पीडियाट्रिक सर्जन पर्यंत पोचायला खूप लोक थोडंसं म्हणजे माघारी घेतात. दे आर नॉट प्रॉम्प्टली ओपिनियन घेऊया. बरोबर. पण ते ओपिनियन घेता जे आपला वेळ जातो ते बाळांवर. सर्जरी तुम्ही म्हटलात अपार्ट फ्रॉम व्हॉल्व्युलस, राईट टाइम सेन्सिटिव्ह आहे. एक्झॅक्टली. बाकीच्या गोष्टीमध्ये मे बी तुम्ही ओपिनियन घ्या. एक्झॅक्टली. जे इलेक्टिव्ह आहे एमर्जन्सी मध्ये नको की लवकरात लवकर जे आहे कोणावर तरी फेथ दाखवा लागेल. दाखवा तुम्ही. एक्झॅक्टली. आणि जर का वेळेत आलं 6 तासाच्या आत जर का आलं तर ऑर्किडेक्टोमी तुम्ही सांगितलं की नंतर होते. तर अलीकडे जर का इफ समबडी कम्स इन टाइम तर काय सर्जरी होते, म्हणजे ती सेव्ह करू शकतो का आपण? येस. तर विदिन 6 hours ते म्हणतात आले. इफ विदिन 6 hours द पेशंट कम्स टू अस तर आपण त्या साईडची गोटी डिटोर्शन करून फिक्स करून टाकतो. म्हणजे अशी फिरली असेल. येस. युजली 2.5 turns होते तर आपण ते रिटर्न करून एक्झॅक्टली 2.5 turns असतात युजली थिओरेटिकली ते फिक्स करतो. पण दुसरी साईडची पण आपण पहिलंच फिक्स करून देतो का, कारण ज्यांना शक्यता आहे एक साईडची फिरायला दुसरी पण फिरू शकते. सो ॲट द सेम टाइम दोघे फिक्स करून टाकतो. सुचर्स नाही, अब्झॉर्बेबल सुचर्स. राईट. ओके. आणि रिकरन्स रेट असतो जनरली ह्याचा? युजली सर एकदा बरोबर आपण फिक्स केला तर युजली होत नाही. राईट. एक्झॅक्टली. बोथ ऑफ देम राईट. व्हॉल्व्युलसचा अनफॉर्च्युनेटली एखाद्याला डायग्नोसिस जर खूप डिफिकल्ट होईल कारण अपार्ट फ्रॉम ग्रीन उलटी अजून काही आहे? तर युजली ते स्टूल पास करत नाही. खूप दिवसापासून त्यांनी स्टूल पूर्ण पीळ पडलेली असते तर खाली काही येणारच नाही.
आणि त्यांना फक्त वाटतं की बाळ माझं जेवत नाही आहे, विच इज अ व्हेरी व्हेरी रॉंग नोशन. जरी जेवलं नाही बाळ तरी शी होणार आहे. तर ते डोक्यातून युजली पेरेंट्सला काढून टाकायला पाहिजे. खूप वेळा जेव्हा आपण ऑपरेशन पण करतो, सर्जिकल शस्त्रक्रिया करतो, त्यांना वाटतं की नाही आपण बाळाला उपाशीपोटी ठेवलं तर शी कशी होणार. दॅट हॅज गॉट नो रिलेशन. बाईल म्युकस तयार होणारच आहे, तर शी तर होणारच आहे. नॉर्मल एक्सक्रीटरी एक्झॅक्टली ते तर बाहेर पडणार आहेत आणि एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्यामुळे मग मे बी ग्रीन रेड फ्लॅग ऑफकोर्स आहे की ग्रीन वॉमिट. एक्झॅक्टली ग्रीन वॉमिटिंग, पेन पण होत असेल, पेन, सिव्हिअर पेन अपडॉमिन होतो. युअर राईट, सिव्हिअर पेन, फीवर पण होऊ शकतो. ठीक आहे, डिहायड्रेशन होऊ शकतो बिकॉज ऑफ पर्सिस्टंट वॉमिटिंग. झाल्या तर सीक हेल्प, सीक हेल्प, डॉक्टरांकडे रीच आउट, रीच आउट, काही ना काहीतरी करा पण डॉक्टरांकडे काहीही करा, रीच आउट. आणि या 2 डायग्नोसिसचा जर का उल्लेख डॉक्टरांकडनं झाला तर एक्झॅक्टली सेकंड ओपिनियन मध्ये वेळ घालू नका. बरोबर बरोबर. ते डॉक्टर करतीलच एक्सरे अपडॉमिन, ते त्याच्यामध्ये त्यांना दिसेलच, म्हणजे गॅसलेस अपडॉमिन दिसतो आपल्याला मॅलरोटेशन मध्ये, तर ते विल वर्क अप. पण ते सोडणार नाही, त्यांना पण आयडिया आहे, पण स्वतःचं डिसिजन स्वतः नाही घ्यायला पाहिजे, इज व्हॉट आय फील. ऍब्सोल्युटली. आणि टॉर्शन टेस्टिस आणि व्हॉल्व्युलस मध्ये जनरली पेन असतंच, लॉट ऑफ पेन, लॉट ऑफ सिव्हिअर पेन, म्हणजे रेअरली असं होईल की पेन मिस होणार नाही, कधीच असं होणार मिस होणारच नाही. नाही, पेन असणार, फीवर असणार, पेन असणार, आणि ते अनइमॅजिनेबल पेन, म्हणजे ते अक्यूट आहे. अक्यूट, इज इट अक्यूट? इट इज अक्यूट, इट इज अन अक्यूट पेन. सडनली एखादं बाळ सडन कन्सोलेबली रडायला लागलं असेल, येस, तर फक्त बाळाला, माझ्या बाळाला खूप नाजूक आहे, काही होत नाही असं नाही काढायला पाहिजे, अंगावर नाही काढायला पाहिजे. आता थोडंसं ओव्हरलॅप होतं विथ मी एज अ न्यूएनेटॉलॉजिस्ट आमच्या इन्फंटाईल कोलिकच्या डायग्नोसिसवर. एक्झॅक्टली 3 तास 4 तास ॲज यू नो की निओनेट्स क्राय एक्झॅक्टली काहीच नाही करू शकत. आय अंडरस्टँड. केस मध्ये तशी झाली होती की बेबी क्राय करताय पण ते व्हॉल्व्युलस झालं आणि त्याला ऑपरेशन करायला लागलं. ऑफकोर्स आय थिंक पेरेंट्स डिड अ व्हेरी गुड थिंग, ते हॉस्पिटलमध्ये आले. पण ऍज डॉक्टर्स ऑफकोर्स तो एक असतं की अरे न्यूबॉर्नच आहे. आय नो, त्या केसमध्ये ते बेबी प्रीटर्म होतं. आय बिलीव्ह नाउडेज इव्हन पीडियाट्रिशियन्स ते रेड फ्लॅग सांगतात, डेफिनेटली ते डेंजर साईन्स लिहितात, म्हणजे मी डिस्चार्ज कार्डवर पाहिलेलं आहे. सो आय एम व्हेरी इम्प्रेस्ड की नाउडेज ऑल पीडियाट्रिशियन्स आर फक्त म्हणजे बिकमिंग अवेअर. एक्झॅक्टली माय पॉइंट. कारण काय पेडियाट्रिशियन किंवा नॉर्मल जनरल प्रॅक्टिशनर्स अवेअर असणं अवेअरनेस इम्पॉर्टंट, एक्झॅक्टली ऍज इज इम्पॉर्टंट पेशंट्स आहेत. राईट, कारण काय रेफरल पाथवे मध्ये वी कम ऑन द लास्ट. काय मग तो 6 तासाचा जो जर्नी आहे, इन्क्लुडिंग घरनं किंवा घरी निघून येणं, यु नो देर विल बी इन लॉस, आई बाबा, काही होत नाही, शेजारी, ह्याच्यामधनं ते जाणार डॉक्टरांकडे, त्यांच्यामधनं ते जाणार सेकंड ओपिनियनकडे, आणि त्यांच्यामधनं ते जाणार पेडियाट्रिक सर्जरीकडे. तर हा प्रवास घातक आहे प्रेक्षकांनो, व्हॉल्व्युलसच्या डायग्नोसिस मध्ये आणि टेस्टिक्युलर टॉर्शन डायग्नोसिस. बरोबर. ओके डॉक्टर, आता ॲज अ न्यूएनेटॉलॉजिस्ट मी जेव्हा बेबीज डिलिव्हर करतो किंवा हाय रिस्क ओपीडीमध्ये किंवा नॉर्मल ओपीडीमध्ये असे बरेच पेशंट्स येतात की ज्यांना अनडिसेंडेड टेस्टीज आहेत, कोणाला रिट्रॅक्टाईल असतात, कोणाच्या फील होतात, पण पेरेंट्स ऑलरेडी बरंच वाचून आलेले असतात चॅट जीपीटीवर, गुगल जेमिनायवर, आणि ते विचारत राहतात की क्रिप्टॉर्किडिझम नाहीये ना, मग त्याला कॅन्सर होणार नाही ना, मग तुम्ही काय करताय आता. तर ऍज अ पेडियाट्रिक सर्जन क्रिप्टॉर्किडिझम आणि अनडिसेंडेड टेस्टीज ह्याबद्दल तुम्ही आपल्या दर्शकांना काय सांगाल? बरोबर. तर अनडिसेंडेड टेस्टीज युजली पीडियाट्रिशियन ॲट बर्थ त्यांना ते दिसतं. ओके, 2 प्रकारचे असतात, पॅल्पेबल अँड नॉन पॅल्पेबल, म्हणजे जे आपल्या हाताला लागतंय, गोटी खाली आहे, आणि एक जे पोटाच्या आतमध्ये. तर मॅनेजमेंट फॉर बोथ ऑफ देम इज व्हेरी सेपरेट. पण लेट्स कमिंग टू द टायमिंग ऑफ कधी करायचं आहे, सर्जरी कधी करायला पाहिजे. तर 6 महिन्याच्या अगोदर बिलकुल बी काहीही करायची गरज नाही आहे, अँड दॅट इज अ रूल. तर 6 महिन्यापर्यंत आपण थांबवू शकतो, टर्म असू दे, प्रीटर्म असू दे, एक्झॅक्टली काही असू दे. 6 महिन्यापर्यंत आपण काहीही करत नाही, कारण वी गिव्ह दॅट मच टाइम टू द बॉडी. खूप वेळा मसल मुवमेंटनी ते खाली यायचं फुल चान्सेस असतात. पण 6 महिन्यापर्यंत नाही आली गोटी खाली, तर मग डेफिनेटली द नीड्स अ सर्जिकल इंटरव्हेन्शन. त्यावेळी
रेफर टू युअर नियरेस्ट पीडियाट्रिक सर्जन. ते पॅल्पेट करून बघतील. जर पॅल्पेबल असेल म्हणजे हाताला लागत आहे तर आपण ओपन सर्जरी करतो. पण जर पोटाच्या आतमध्ये आहे तर आपल्याला लॅप्रोस्कोपिक करावा लागतो. आता लॅप्रोस्कोपिक मध्ये पण 1 किंवा 2 स्टेज असतो. दॅट अगेन डिपेंड्स अपॉन की गोटी कुठे आहे आणि कुठल्या लोकेशनला आहे. आणि खूप वेळा अनफॉर्च्युनेटली कसं असतं की आपण सोनोग्राफी करतो आणि सोनोग्राफीमध्ये ते म्हणतात की XYZ ठिकाणी आहे का डीप रिंगला आहे का कुठेही. बट आय पर्सनली बिलीव्ह की डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी जेव्हा आम्ही करतो आपल्याला तेव्हा स्वतःहून स्वतःच्या डोळ्यांनी दिसतं. देन वी टेक अ डिसिजन की सिंगल स्टेज करायला पाहिजे का 2 स्टेज. खूप वर असेल किंवा एक आपण म्हणतो 2.5 सेंटीमीटर डीप रिंगच्या अलीकडे असेल तर 2 स्टेजमध्ये करायला पाहिजे. आणि विदिन 2.5 सेंटीमीटर ऑफ द डीप रिंग असेल तर आपण सिंगल स्टेजमध्ये पण आपण लॅप्रोस्कोपिक सिंगल स्टेज ऑर्किडोपेक्सी करू शकतो. मग हे स्टेजेस मध्ये इंटरवल किती असतो जनरली? युजली आपण 6 महिने ठेवतो. 6 महिने? 6 महिने. ओके. तर कारण 6 महिन्यांनी काय रिस्क नाही तर एक्झॅक्टली तर वाय 6 महिने दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण आपण फर्स्ट स्टेजमध्ये जे वेसल्स टेस्टीजला पोचताय आपण त्याची क्लिपिंग करतो. तर सेकंड ते बेसिकली न्यूअर वेसल्स हॅव टू जनरेट टू सप्लाय टू द टेस्टीज. कारण हे शॉर्ट वेसल्स असतात म्हणून गोटी खाली आलेली नसते. तर दिस इज बेसिकली स्टेज स्टीफन फाउलर ऑपरेशन. फर्स्ट स्टेजमध्ये जुन्या वेसल्स का जे ऍक्च्युअल वेसल्स आहेत शॉर्ट वेसल्स असतात त्याला आपण क्लिप करतो. म्हणजे ब्लड सप्लाय तेवढा लॉंग नाहीये. तर कोलॅटरल डेव्हलपमेंटसाठी 6 महिने लागतात. झाडाला पाणी घालताना नळी जर का एक्झॅक्टली खेचून जास्त घेतलं तुटेल. तर मग त्याला यू हॅव टू गिव्ह इट टाइम टू जनरेट होऊ दे डेव्हलप. मग ती खालती आणते. राईट एक्झॅक्टली. मग अल्ट्रासाऊंड मध्ये म्हणजे की हलू शकते का इन द सेन्स? अल्ट्रासाऊंड मध्ये एक्झॅक्टली मध्ये नाही म्हणजे इन जनरल बॉडी मध्ये. राईट. तर अल्ट्रासाऊंड अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली म्हणजे इज अ व्हेरी म्हणजे इट विल नॉट गिव्ह अस द एक्झॅक्ट लोकेशन. जरी त्यांनी सांगितलं की डीप रिंगला आहे प्रिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझं 2.5 सेंटीमीटर कुठल्याही रेडिओलॉजिस्टला इज नॉट व्हेरी इझी. आय विल नेव्हर ब्लेम द रेडिओलॉजिस्ट फॉर इट बिकॉज. आणि मग काय म्हणतात की MRI करा. MRI मध्ये पैसे घालवण्याच्या ऐवजी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी करून मी स्वतःहून बघते ना कुठे आहे. मग त्याला जनरल अॅनेस्थेशिया लागतो. जनरल अॅनेस्थेशिया. बाळांची कुठलीही सर्जरीसाठी जनरल अॅनेस्थेशिया लागतो. तर मला खूप लोक ते विचारतात की लोकल मध्ये करा अर्धच भूल द्या. असं नाही चालत. या बाळांना मी सांगितलं फक्त पायाची सर्जरी करते तू झोप. नाही इम्पॉसिबल आहे. कुठलं बाळ ऐकणार? इम्पॉसिबल आहे. इट इज आउट ऑफ क्वेश्चन. आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे खूप महत्वाचा टेक होम मेसेज आहे व्हेरी पॉडकास्ट मधनं. इट इज नॉट अ डिबेट. इट इज नॉट अ डिबेट. एक्झॅक्टली माय पॉइंट. की नाहीच आहे. लोकल नाही, रिजनल नाही, ब्लॉक नाही, वोकल अॅनेस्थेशिया तर नाहीच नाही. पण ऑलवेज जनरल अॅनेस्थेशिया द सेफेस्ट फॉर अ चाइल्ड. सो आपण स्टेज्ड सर्जरीज बद्दल वगैरे बोललो पण ॲज अ निओनॅटॉलॉजिस्ट मी एक सांगू शकतो आमच्या दर्शकांना सुद्धा की जेव्हा आम्ही टेस्टीज फील नाही करू शकत, नाही फील करू शकत, तर डेफिनेटली अल्ट्रासाऊंड करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा टू फाइंड आउट की आहेत कुठेही असतील पण त्या आहेत हे गरजेचं आहे. कारण काय त्याच्यावरनं मग डिटरमाइन होतं की XX क्रोमोझोम आहे का XY क्रोमोझोम आहे. बरोबर. हर्नियाबद्दल काही मिसकन्सेप्शन्स आहेत का? एकतर माझ्याकडनं मी विचारतो की प्रत्येक हर्नियाला सर्जरी रिक्वायर्ड आहे का? राईट. तर फर्स्ट लेट मी क्लिअर दिस क्वेश्चन. एव्हरी हर्निया नीड्स टू बी ऑपरेटेड. ऑपरेशन करायलाच लागणार आहे. कुठलाही हर्निया असो. आपण आता लेट्स डिस्टिंग्विश. एक असतो इंग्वायनल हर्निया आणि एक असतं अम्बिलिकल. पीडियाट्रिक मध्ये मोस्ट कॉमन. आता इंग्वायनल हर्निया आपण बाय रूल काय म्हणतो, जेव्हा दिसलं तेव्हा करायला पाहिजे. Is it? येस. कारण हर्नियामध्ये काय आहे, व्हॉट कम्स आउट बेसिकली आतडी का इंटेस्टाईन ते आउट पाउचिंग होत आहे. तर देर आर कॉम्प्लिकेशन्स ऑफ हर्निया सॉरी. फॉर एक्झाम्पल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो, आतडीला पीळ पडू शकते, स्ट्रँग्युलेशन होऊ शकतो. तर कॉम्प्लिकेशन्स आर असोसिएटेड विथ हर्निया. आणि प्रीटर्म वर्स्ट काय असतं, प्रीटर्म मध्ये लवकर येतात हर्निया. ते तर वर्स्ट असतात, ते लवकर ऑब्स्ट्रक्ट होतात. तर खूप वेळा NICU चे बाळ जे असतात तर त्यांना वाटतं की नको करायला पण तेच परत येतात ऑब्स्ट्रक्शन घेऊन. त्यामुळे मग हर्निया दिसला की ऑपरेट करावाच लागतो. राईट. आणि अम्बिलिकल साठी आपण थांबतो. म्हणजे बाय टेक्स्टबुक पहिलं आपण दे यूज टू टेल की 3 वर्षापर्यंत वी कॅन वेट. पण काय टेक्स्टबुक 5 वर्ष पण म्हणतात, पण 3 वर्ष तर थांबू शकतो. ऑफकोर्स ह्याला मॉनिटरिंग गरजेचं. मॉनिटरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. डेंजर सायन्स पीडियाट्रिशियन्स एक्सप्लेन करून देतात. एक्झॅक्टली. यू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. राईट. अगदी
अम्बिलिकल हर्निया आहे पण पूर्ण आता कॉम्प्लिकेशन चालू झालेत पण 5 वर्षाचा नाहीये. हा एक्झॅक्टली, त्यांना नाही करणार ते बाय रूल काही नसतं. आपण एक्झॅक्टली हे पण एक महत्वाचा टेक होम मेसेज आहे आपल्या पॉडकास्ट मधनं की बाय रूल काही नाहीये. राईट, पेशंट टू पेशंट. एक्झॅक्टली, सॉर्ट ऑफ ब्रॅकेट्स आहेत यु नो एज ग्रुपच्या. जसं हिमोग्लोबिन एक्झॅक्टली 14 नसतं, इट इज अ रेंज. त्यामुळे मग हे रूल्स पण स्टॅटिस्टिकली असे असाइन झालेत की इट इज अ रेंज याच्यामध्ये. बट हॅज टू टेक इट विथ द कॉन्टेक्स्ट. बाळाची ग्रोथ कशी आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत का, वॉमिटिंग एपिसोड्स येतात. राईट राईट. एक्झॅक्टली. पोस्ट ऑप मध्ये पण ते असं असतं की हिमोग्लोबिन पडलंय तर सगळ्यांना ट्रान्सफ्युजनची गरज नाहीये पोस्ट ऑप मॅनेजमेंटसाठी. तर ते पीडियाट्रिक सर्जन टेक अ डिसिजन टुगेदर. एक्झॅक्टली. तर ते कशी आहे त्याची एक्झॅक्टली बाय रूल नाही तरी HB7 झाला आता तर द्यायला पाहिजे. देयर इज नथिंग लाईक दॅट. व्हेंटिलेटरवर आहे का नाहीये. एक्झॅक्टली. खूप सारे गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे मग जर का एखाद्या 12 हिमोग्लोबिनच्या पेशंटला सुद्धा जर का ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडली, अनलाइकली जर का गरज पडली तर बाकीच्या गोष्टी आहेत. व्हेंटिलेटरवर आहे का, किती त्याला टॅकिपनिया होतोय, अजून कुठे ऍक्टिव्ह ब्लड लॉस चालू आहे का. ऍक्टिव्ह ब्लड लॉस आहे का इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली, कारण ते रिप्लेस करावं लागेल. HB इज नॉट द ओनली थिंग विच वी सी, विच द डॉक्टर सी. युजली ते ChatGPT वर बघतात की हे माझ्या बाळाचं HB हे आहे. ते खूप चुकीचं आहे. त्यामुळे टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. राईट राईट. बरोबर आहे. पुढचा प्रश्न माझा आहे हायपोस्पेडियास बद्दल. कारण काय हे खूप कॉमनली माझ्याही ओपीडी मध्ये सुरुवातीला तुम्ही सांगितलं की सर्जरीज तुम्ही बऱ्यापैकी करता हायपोस्पेडियास. तर हायपोस्पेडियास बद्दल काय आपल्या प्रेक्षकांना तुम्ही इन्फॉर्मेशन द्याल. तर फर्स्ट ऑफ ऑल अँझायटी खूप असते की लघवीची जागा. हायपोस्पेडियास काय असतं? हा, ते पहिलं मी तुम्हाला ते सांगते. तर लघवीची जागा लिंगावर टोकावर नसते, थोडीशी खाली असते. ऍज अ रिझल्ट ऑफ विच की त्यांना वाटतं की लघवी खालून होतीये, टोकावरून होत नाही. तर पहिलं ते बघतात. जर डॉक्टरांनी त्यांना कोणी सांगितलं नसेल तर पहिलं तरी ते हैराण असतात की असं माझ्या बाळाला का आहे, मुलगा आहे का काय आहे. सो ते पहिलं आपल्याला क्लिअर करावं लागतं की हे एक पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे जे ट्रीटेबल आहे, जे आपण सर्जरी करून ट्रीट करू शकतो. जसंच बाळ जन्मलं आपण NICU मध्ये ऑपरेशन करतो का? नाही करत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्याचं एज स्पॅन कधी करायला पाहिजे? आपण युजली 6 to 9 months नंतर करू शकतो. एक अप्रॉक्सिमेटली बाय 9 months ऑफ एज वी कॅन स्टार्ट. पण ते पण इज व्हेरी इम्पॉर्टंट की लेंथ चांगली असायला पाहिजे का, आपल्याला इंजेक्शन देऊन थोडंसं लेंथ वाढवायची गरज आहे. ग्लान्स एक्झॅक्टली. तर आपण युजली टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन देतात की म्हणजे थोडंसं गर्थ, लेंथ, ग्लान्स साईज. सो लॉट्स ऑफ थिंग्स अगेन लाईक यू सेड पेशंट टू पेशंट बेसिस व्हेरी करतो. आणि ऑफकोर्स हे पण असेल की आता लिंगाच्या खालती ओपनिंग आहे पण सगळ्या पेशंटला तिथंच नसेल. नाही, तर ते व्हेरी ग्रेड्स असतो, सिव्हिअरिटी असते की थोडं खाली का खूप गोटीच्या तिकडे, ते सिव्हिअरिटी खूप जास्त. किंवा खूप वेळा हायपोस्पेडियास बरोबर ते लिंग पूर्ण वाकडं झालेलं असतं, तर त्याला आपण कॉर्डी म्हणतो. कॉर्डी, करेक्ट. राईट. तर ते कॉर्डी असेल तर आपल्याला युजली 2 stage सर्जरी लागू शकते. म्हणजे लाईक यू सेड इट इज बेसिकली डिपेंडिंग ऑन द पेशंट आणि एव्हरी पेशंट इज डिफरंट. पण व्हॉट वी अटेम्प्ट की हे सगळे सर्जरी 1 असावा, 2 असावा, वॉट एव्हर नंबर ऑफ सर्जरी शुड बी डन बिफोर द चाइल्ड गोज टू स्कूल. ओके. वी ट्राय 6 ते 7 वर्ष. हा नाही 3.5 म्हणजे आपण जेव्हा म्हणजे अगदी येस एक्झॅक्टली. म्हणजे ते त्यांना विचित्र नको वाटायला की मी काहीतरी वेगळं आहे. कारण जेव्हा शाळेमध्ये जातात सायकोलॉजिकल इम्पॅक्ट एक्झॅक्टली. तर स्कूल गोईंग एजच्या अगोदर. बरोबर आहे. त्यामुळे मग अवेअरनेस असणं गरजेचं आहे. राईट. आणि नॉट फील एम्बॅरेस्ड अँड फिअर नको. फ्रँकली जाऊन विचारा काय नाहीये बाबा. इट इज नॉट देअर. इट विल आयदर बी हो आहे किंवा नाहीये. हा, पण हो पण असेल तर त्यांना वाटतं की आता ते डॉक्टर सांगतील सर्जरी मग काय. पण करावं तर लागेल. तर ते पोस्टपोन करत ते म्हणतात इंग्रजीमध्ये यू आर जस्ट डिलेइंग द एक्झॅक्टली उद्या नाही तर म्हणजे कधीतरी. आणि दिस इज व्हेरी सेन्सिटिव्ह अगेन. इट इज पुढे इन हिज प्युबर्टी, इन हिज सेक्शुअल हेल्थ, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. सो युजली दे कम सो लेट कारण ते आर जस्ट पोस्टपोनिंग इट की नको माझं बाळ ठीक आहे, नाही त्याला कशाचीच गरज नाही. डिनायल खूप मोठं आहे. मे बी स्टिग्मा असेल. आय थिंक इट्स स्टिग्मा ओनली. इट इज नॉट ओनली फक्त हायपोस्पेडियासच्या बाबतीत नाही. राईट. इन जनरल बाळ परफेक्ट आहे. एक्झॅक्टली. परफेक्ट. एक्झॅक्टली. की आणि बिकॉज आता मी पेडियाट्रिशियन आहे, आय वर्क इन न्यूनेटल मेडिसिन, पण तरी बरेच पेशंट्स असे असतात की जे बॉर्डरलाईन ऑटिझम आहेत, बॉर्डरलाईन ॲस्पर्जर आहेत, थोडीशी
ट्रीटमेंटची गरज आहे, यु नो, बट स्टील डिनायल नाही करणार, Acceptance नॉर्मली वेडा नाहीये. That's what, तो वेडा नाहीये. एक्झॅक्टली, वेडा नाहीये, पण ट्रीटमेंट ट्राइंग टू टेल, एक्झॅक्टली, यु नो, की आणि जितकं आपण अर्बनाइज होतोय, जितकं वी आर मुव्हिंग टुवर्ड्स ऑफ एज्युकेटेड सोसायटी, आय थिंक हे डिनायल पण वाढत चाललंय. I totally agree. पॅराडॉक्स, इट इज, एक्सेप्टन्स इज व्हेरी लेस. यु नो, आता मी पेरिफेरी मध्ये जातो, म्हणजे विलेजेस मध्ये तुम्ही पण जाता, एक्झॅक्टली, तर तिथं ऍक्सेप्टन्स खूप जास्त असतो, इथं कमी, म्हणजे हे उलट झालं. इट इज अ पॅराडॉक्स, यु नो. पण आय थिंक हा विषय वेगळ्या पॉडकास्ट साठी आहे. मे बी विल हॅव अनदर एक्सपर्ट ऑन दिस. आता आपण पिडियाट्रिक सर्जरीला स्टिक करूयात. तर ह्याच्याच मध्ये माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणलात की सर्कमसिजन पण बऱ्याच फ्रिक्वेंटली आणि रेग्युलर बेसिसवर तुम्ही करता. आता आपल्याला ह्याचे रिलिजियस कारण माहिती आहेत, कुठल्या कम्युनिटीजमध्ये रिलिजियसली करतात, पण काही मेडिकल कारण पण आहेत का ज्याच्यासाठी गरजेचं आहे सर्कमसिजन? बरोबर. तर सर्कमसिजन इज नॉट द फर्स्ट थिंग फॉर एव्हरी केस ऑफ फायमोसिस. तर पहिलं तरी खूप सारं ब्रॉड स्पेक्ट्रम अर्थ आपल्या प्रेक्षकांना. हा, तर फायमोसिस म्हणजे काय की वरची जी कातडी आहे ती मागे जात नाही लिंगावर, फक्त चिटकलेली असेल, वारंवार इन्फेक्शनमुळे किंवा तिकडे घाण साठली असेल किंवा मल्टिपल रिझन्स असू शकतो. पण व्हॉट आय हॅव नोटिस्ड इज असा ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणतात लोक की मागे येत नाही. खूप वेळा दोन कॅटेगरीमध्ये आपण हे सब कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. एक तरी प्रेप्युशियल अधिजन आणि दुसरी गोष्ट फायमोसिस. तर प्रेप्युशियल अधिजन कसं असतं की ते आपल्याला सोडवायला येतं, ते सुटतं आणि ते परत होत नाही विदाउट सर्जरी कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटनी. आणि ते फिजिकली बघून डायग्नोज करता येतं. येस, ते सर्जन आणि पिडियाट्रिशियन ऑल्सो कॅन डू दॅट. पण टेस्ट नाहीये. येस, नाही, टेस्ट नाही, दॅट इज ओनली बाय क्लिनिकल असेसमेंट. आणि ते एकदा सुटलं तर एक ऑइंटमेंट येतं, ते आपण युजली एक स्टेरॉइड ऑइंटमेंट येतं. तर बाय अप्लाइंग दॅट ते परत अँड मेंटेनिंग क्लेनलीनेस ते युजली परत होत नाही, प्रोव्हाइडेड दॅट द चाइल्ड इज ऑल्सो टेकिंग केअर, मदर इज टेकिंग केअर अँड गुड फॉलोअप, मॉनिटरिंग. बट जर सुटलं नाही तर त्याच्यानंतर इट प्रोग्रेसेस टू बॅलनायटिस सारखा पिक्चर, म्हणजे ऑब्लिट्रा, BXO आपण जे म्हणतो की टाईट फायमोसिस आणि फायब्रोसिस सारखं इन्फेक्शनमुळे वारंवार होऊ शकतो. आणि थोडे पॅथॉलॉजिकल कंडिशन्स मध्ये पण होऊ शकतात की जिकडे एकदम टाईट फायमोसिस होतो. पण दॅट अगेन लाईक यू सेड इज द असेसमेंट ऑफ अ क्लिनिशियन, की मी कुठला टेस्ट करून टाकला आणि त्याच्यामध्ये आता मला कळलं की फायमोसिस झालंय. तर पेनफुल पेक्षा तिकडे बलूनिंग होते, म्हणजे लघवी करताना तिकडे फुगतं. तर युजली रिलेटिव्स कम विथ 2 थिंग्स. मागे कातडी जात नाही पूर्ण लिंगावर, नंबर 1, आणि नंबर 2 की तिकडे फुगतं लिंगाची जागा लघवी करताना, आणि लघवी करताना थोडंफार दुखतं पण. तर हे सगळे सिम्पटम्स जेव्हा येतं तर मी बेसिकली, आणि ह्याच्यामुळे लघवीच्या इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात का? 100% वाढू शकतो. कारण अगेन तिकडेची इन्फेक्शन जर झाली, कातडीची इन्फेक्शनला आपण बॅलनायटिस म्हणतो, तर त्याची वरची जी कातडी आहे, जर तिकडे बॅलनायटिस ते हे टर्म आपण वापरतो, तिकडे इन्फेक्शन झाला तर तिकडचं इन्फेक्शन लघवीच्या मियाटिस मध्ये इझिली जाऊ शकतो. वाईस वर्सा ऑल्सो. येस. मग ह्याचे पुढे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर का ट्रीट नाही झालं? हा, तर ते काय वाढत जाईल, इन्फेक्शन वारंवार होत राहील, बाळाला त्रास होत राहील, लघवी करताना दुखेल, मल्टिपल थिंग्स. सो मुलांमध्ये तुम्ही प्रेप्युशियल ऍडेशन्स बद्दल सांगितलं, तसंच मुलींमध्ये काही काउंटर पार्ट आहे का गर्ल्स आर ओके? सो देर इज समथिंग कॉल्ड एज लेबियल अडिजन्स और लेबियल सायनिके. तर मुलींची अवघड जागेच्या तिकडे बेसिकली एक स्किन फोल्ड असतो लेबिया म्हणून, आणि जर ते चिटकलं तर त्याला आपण लेबियल अडिजन म्हणतो. आणि हे सोडवणं इज युजली अन OPD बेस्ड प्रोसिजर, आणि क्लेनलीनेस मेंटेन केला तर ते परत होत नाही. सो नॉट अ व्हेरी बिग इश्यू. म्हणजे काय बघायला पाहिजे आईनी किंवा वडिलांनी किंवा वॉट एव्हर, ऍज अ पेरेंट त्यांनी क्लीनलीनेस मेंटेन करताना मुलींमध्ये काय बघायला पाहिजे की बाबा लेबियल एडिशन्स आलेत का नाही, कसं कळणार? तर युजली मला ते कसं रेफर होतात की मुलींना इम्परफोरेट हायमेन आहे का, मुलींची जागाच नाही आहे, म्हणजे वजायनाच नाही आहे, पूर्ण चिटकलंय आणि काही दिसतच नाहीये, ऑब्व्हियसली चिकटतं. एक्झॅक्टली. तर ते अँबिग्युअस जेनेटेलिया म्हणून पण ते माझ्याकडे येतात, पण इट इज बेसिकली अ व्हेरी स्मॉल थिंग कॉल्ड लेबियल सायनिके. पण अगेन दॅट असेसमेंट इज बाय द क्लिनिशियन. करेक्ट. तर ते रिलीज करताना पेन होतं, तर आपण युजली लोकल स्प्रे देऊन झायलोकेन का इंजेक्शन द्यायची गरज नाही, इंजेक्शन द्यायची गरज नाही. अंडर होऊ शकतो. पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही पण म्हणलात की बऱ्यापैकी तुम्ही दररोज सर्जरीज करता, बरोबर. तर जनरली हे पेशंट्स जेव्हा
रिकव्हरी रूम मधनं वॉर्डमधनं घरी जातात, तर अशा पालकांना तुम्ही काय ऍडवाइस कराल? राईट. तर युजली म्हणजे कसं असतं, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मला वाटतंय की ट्रस्ट युअर पिडियाट्रिशियन अँड पिडियाट्रिक सर्जन. बरोबर. एव्हरी पेशंटचं मॅनेजमेंट, पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डे केअर असो किंवा एक प्रोलॉंग्ड मोठी सर्जरी असो, मेजर सुप्रा मेजर, तर एव्हरी मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी डिफरंट. खूप वेळा आपल्याला 5-5 दिवस काय खायला प्यायला द्यायला, इट शुड बी NBM फॉर 5 to 6 days, 4 to 5 days सॉरी. तर त्याच्यासाठी घाबरायचं नाही की आपण असं का करतोय. तर देर इज अ रिझन बिहाइंड एव्हरीथिंग. पण वी युजली ट्राय टू एक्सप्लेन द फुल रिझन. पण खूप वेळा ते अँझायटी आणि फिअर एवढं असतं की त्यांना वाटतं की बरोबर होतोय का, सगळ्या गोष्टी रेजिस्टर नाही होत. एक्झॅक्टली. आणि ते सायंटिफिक रिझन इज अ लिटल डिफिकल्ट टू कन्वे कम्प्लिटली. तर माझं तेच आहे की इफ यू ट्रस्ट युअर पिडियाट्रिशियन दॅट दे आर अँड द पिडियाट्रिक सर्जन दे आर डुईंग बेस्ट फॉर युअर चाइल्ड, इज युजली पोस्ट ऑपरेटिव्ह अनइव्हेंटफुल होतो. फेथ असणं गरजेचं फेथ इज अ व्हेरी. आणि अर्थात जर का 5 दिवस एखाद्याला आपण नील बाय माउथ म्हणतात, बरोबर, उपाशी पोटी, राईट, तर असं आपण घरी पाठवणारच नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. जोपर्यंत बाळ पूर्णपणे, आता न्यूनेटल मध्ये आम्ही बघतो ब्रेस्ट फिडिंग पूर्ण करत नाही किंवा मिल्क पूर्ण घेत नाही, आणि तसंच मोठ्या मुलांमध्ये सुद्धा आहे की फूड इनटेक ऑप्टिमल झाल्याशिवाय आम्ही सोडतच नाही डिस्चार्ज. कारण आम्हाला माहितीये की ते जर ते बरोबर पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी कम्प्लीटच नाही झाली तर आम्ही सोडणारच नाहीये. सिम्पल थिंग. आणि बऱ्याच वेळा इथं कधी कधी बेडचा प्रॉब्लेम येत असेल, पण युके मध्ये तर मी एक खूप वेळा अनुभवलंय की जोपर्यंत पेरेंट्स कम्फर्टेबल नाही आहेत की बाबा मी घरी व्यवस्थित काळजी घेऊ शकेन, तोपर्यंत आम्ही डिस्चार्ज नाही करत. बरोबर बरोबर. पण हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की जेव्हा सर्जरी होते ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि सर्जरी मोठी किंवा छोटी असं नाही, सर्जरी. एक्झॅक्टली. तेवढंच अॅनेस्थेशिया, तेवढंच सर्जरी, तेवढंच म्हणजे पोस्ट अॅनेस्थेशिया जरी मी हर्निया करावा तरी 3 ते 4 तास पोस्ट सर्जरी आपल्याला उपाशीपोटी ठेवावं लागतं जनरल अॅनेस्थेशिया निघण्यापर्यंत. तर ते भीती असते की मला फीड करायचं, माझं बाळ रडतंय, पण देर इज अ रिझन वाय वी कांट फीड. काहीतरी कारण आहे. एक्झॅक्टली, काहीतरी कारण आहे. प्रत्येक ऍडवाइसला किंवा प्रत्येक रूलला किंवा प्रिस्क्रिप्शनला आपण प्रत्येक शब्द लिहितो, प्रोटोकॉल जे आपलं असतो ते वेट आहे. एक्झॅक्टली. ते फॉलो करायलाच पाहिजे, ही विनंती ऍक्च्युली. आणि हाच तुमचा टेक होम मेसेज आहे. राईट. प्रत्येक सर्जरीमध्ये ही ऍडवाइस कस्टमाइज्ड आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. 1 ते 2 दिवसात बरं होईल, एखाद्याला मे बी प्रोलॉंग काळजी घ्यायला लागू शकतो. एक्झॅक्टली. सो इट इज लाईक डेंटल सर्जरीज एज वेल. तर दात काढला तुम्ही खाऊ शकता, पण रूट कॅनल असेल 6 आठवडे तुम्हाला. एक्झॅक्टली. एव्हरीथिंग, एव्हरी सर्जरी, एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. थँक्यू सो मच. आज जे कॉमन प्रश्न आहेत आणि इनफॅक्ट जी भीती असते सर्जरी बद्दल, पिडियाट्रिक सर्जरी बद्दल, ते तुमच्याशी बोलून आम्ही थोडेसे रिलॅक्स झालो आहोत, आणि आय थिंक आमचे प्रेक्षक सुद्धा थोडेसे रिलॅक्स झाले असतील. आणि एवढी जर का हॅपी गो लकी आणि चार्मिंग पेडियाट्रिक सर्जन असेल तर आय एम शुअर सगळे पालक आतुर असतील तुम्हाला भेटायला. थँक्यू सो मच. Thank you so much for having me. Thank you so much for having me. It's actually a pleasure from my side that such an accomplished pediatrician who's come from UK, come back to Pune, has such a roaring practice, is actually reaching out to me ki let's just talk about this. So I basically get a board to canvas, to put it forward, like what are my thoughts. So thank you so much for the opportunity. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. आजच्या एपिसोड मधनं आपल्याला हे एक नक्की समजलं आहे की पेडियाट्रिक सर्जिकल प्रॉब्लेम जर का आपण लवकर ओळखला, त्याच्या शंका किंवा लक्षणं जर का लवकर बघितली आणि त्याच्यावर ऍक्ट केलं तर पुढचे कॉम्प्लिकेशन्स नक्की आपण टाळू शकतो. आणि हा फक्त सर्जिकल प्रॉब्लेम्स बद्दलचाच मुद्दा नाहीये, हा आयुष्याचा मूलमंत्र सुद्धा असू शकतो. ऍक्ट प्रॉम्प्टली. जे काय समस्या आहेत, जर का तुम्हाला वाटत असतील की हा प्रॉब्लेम येणार आहे तर लगेच ऍक्ट करा आणि त्याच्या सोल्युशनकडे धावा. आजचा एपिसोड जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. डॉक्टर अपूर्वा माकन यांच्यासाठी जर का काही तुमचे प्रश्न असतील तर कॅप्शनमध्ये त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि तुमचे मित्र किंवा ज्या लोकांना हा एपिसोड गरजेचा वाटेल किंवा आवडेल त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन मजेशीर पण इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि निरोगी राहा. मी तुमचा होस्ट डॉक्टर अजिंक्य काळे.